आज 12 नोव्हेंबर 2020 राज्यकर्त्यांनी शिक्षकांची दिवाळी केली अंधारमयी. शिक्षकांकडून राज्यकर्त्यांना गोड दिवाळीच्या शुभेच्छा. शाळांना पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर कोण देणार? मुख्याध्यापक संघाची मागणी. आमदारकी उमेदवारी अर्ज आज दिवसभर दाखल झालेले आहे. त्याविषयी सर्व ज्या घडामोडी आज दिवसभरात झालेल्या आहे त्याची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. सर्वात प्रथम दिवाळीची सुरुवात होत आहे. वेगवेगळ्या आशा कर्मचारी असेल किंवा इतर एस टी कर्मचारी असेल, या सर्वांनाच राज्यकर्त्यांनी अत्यंत चांगला दिवाळीच्या भेट ज्या आहे, पगार 2-3 महिन्याचे रखडून आता परत पगार रेग्युलर केले, हीच दिवाळीची भेट म्हणायची का? असं देखील प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे त्यांचा बिचाऱ्यांचा रेग्युलर पगार अडवायचा आणि तो परत द्यायचा आणि त्यालाच म्हणायचं दिवाळीची भेट. म्हणजे जे आपलं कष्टाचं काम असतं, ते कष्टाचा मोबदला वेळेवर नाही द्यायचा आणि नंतर परत वेळेवर द्यायचा, यालाच राज्यकर्ते म्हटले जातात का? हे किती मोठं काम आहे, याला नाकर्तेपणा म्हणू शकतात का? हा शब्द देखील मराठीमध्ये एक उपलब्ध आहे. परंतु आता एवढं होत असताना देखील शिक्षक मात्र विनाअनुदानित शिक्षक आहे. 20 वर्षापासून विनावेतन काम करत आहे आणि वेगवेगळ्या अटी शर्तीमध्ये या आधीच्या सरकारने देखील वेगवेगळ्या अटी शर्ती लावलेल्या होत्या. त्याच्यानंतर ह्या सरकारकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु त्याही अपेक्षा आता मावळताना सध्या पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे मग त्याच्यामध्ये काही जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय आहे, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या नातवांना, त्यांच्या मुलांना आमदारकी हवी असते. पदवीधर आमदारकी, शिक्षक आमदारकी, कॅबिनेट दर्जा. काहींना कॅबिनेट दर्जा हवा असतो, काहींना मंत्रिपद हवं असतं, काहींना जिल्हा परिषद हवी असते, काहींना पंचायत समिती हवी असते. तर असं त्यांचं जे साठलोटं आहे नातवंडांचं, हे चालू असतं. मुलांचं गोडधोड दिवाळीचा कार्यक्रम चालू असतो. परंतु ज्यांच्या जीवावरती हे राज्य ज्यांच्याकडून टॅक्स घेतला जातो, त्यांना मात्र दिवाळी जी आहे ती अंधारमय करून ठेवलेली आहे. शिक्षकांची दिवाळीची विनाअडचणीत शिक्षक आहे 20 वर्षापासून विनावेतन काम करत आहे. त्यांची दिवाळी जी आहे ती अंधारमय केलेली आहे. कारण शिक्षकांना वेतन मिळणं अपेक्षित होतं. ते देखील वेतनाचा शासन निर्णय अजून निर्गमित झालेला नाही आहे आणि वेगवेगळ्या टेक्निकल बाबींमध्ये, या तांत्रिक बाबींमध्ये फक्त हा शासन निर्णय अडकवत राहायचा आणि याच्यामध्ये जे आमदारांचे स्वीय सहाय्यक आहे, यांचा देखील अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. त्याचसोबत शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. तर अशा पद्धतीने दुसऱ्याच्या घरी जी चूल विझवायचं काम स्वीय सहाय्यक असतील, पी असतील, OSD असतील, त्याचसोबत कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतील, शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, या अतिहुशार माणसांकडून अतिशय स्वतःला राज्यकर्ते म्हणून घेणारे, स्वतःला वेगवेगळ्या उपाधी देणारे अशा व्यक्तींकडून, अतिहुशार व्यक्तींकडून झालेला आहे. आणि तरी देखील शिक्षक हा अत्यंत गरीब असून शिक्षकांकडून तरी देखील राज्यकर्त्यांना दिवाळीच्या गोड शुभेच्छा या देण्यात आलेल्या आहे. एवढं उदार मन जे आहे ते शिक्षकांचं आहे. या कठीण परिस्थितीत आपल्या मुलाबाळांना दिवाळीत खाण्यासाठी उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या उपासमारीमध्ये विविध आजार जडलेले असतात. वेगवेगळे कुटुंबातील समस्या असतात, आई-वडिलांच्या, बहीण-भाऊ, आपल्या नातेवाईकांच्या. तरी या समस्यांना तोंड देत शिक्षक अजून देखील तग धरून आहे आणि तरी देखील या शिक्षकाच्या सहनशीलतेचा अंत किती दिवस बघणार, असंही शिक्षकांकडून विचारलं जात आहे. त्यानंतर शाळा सुरू करण्याविषयी एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. परंतु याविषयी मुख्याध्यापक संघाकडून प्राथमिक माहिती येत आहे की शाळा सुरू करण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आला आहे. त्यामध्ये शाळा कशा सुरू करायच्या, त्याच्याविषयी वेगवेगळ्या नियमावली दिलेल्या आहे, वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहे. कसं निर्जंतुकीकरण करायचं याच्या सूचना दिलेल्या आहे. मुलांविषयी, शिक्षकांविषयी, मुलांकडून संमतीपत्र, पालकांकडून संमतीपत्र, शिक्षकांच्या कोरोना चाचण्या, याविषयी सगळ्या सूचना ज्या आहे त्या भरपूर सूचना दिलेल्या आहे. परंतु प्रत्यक्षात फील्ड वर्क जे करायचं आहे त्या दृष्टीने या सूचना ज्या आहे त्या समर्पक वाटत नाही आहे. या अतिशय हुशार महिलांकडून सूचना, मग त्यामध्ये शिक्षण विभागामध्ये ज्या मंत्रालय स्तरावरती शिक्षण विभागामध्ये जी महिला अधिकारी आहे,
या महिला अधिकाऱ्यांकडून, हुशार महिला अधिकाऱ्यांकडून या सूचना आलेल्या आहे, असं सर्व शिक्षकांना वाटतं आहे. आणि यामध्ये मुख्याध्यापक संघाकडून एक मागणी केली जात आहे का शाळांना पल्स ऑक्सिमीटर आपण सांगितल्या सूचना की विद्यार्थ्यांचं टेम्परेचर रेकॉर्ड करा, विद्यार्थ्यांचा ऑक्सिजन रेकॉर्ड करा, निर्जंतुकीकरण करा शाळा, टॉयलेट्स वगैरे बाथरूम, प्रत्येक बेंचवरती एका विद्यार्थ्याचं स्टिकर चिटकवायचं नावाने आहे. मग याकरिता जो खर्च लागतो, मग उदाहरणार्थ पल्स ऑक्सिमीटर ऑक्सिजन मोजण्याकरिता विद्यार्थ्याचं, थर्मल स्कॅनर म्हणजे टेम्परेचर गन जे आहे ती, थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर टॉयलेट बाथरूम क्लीन करण्यासाठी वर्ग, त्याचसोबत सोडियम परऑक्साईड वगैरे इतर जे काही सॅनिटायझर आहे, अल्कोहोल असेल, तर हे याच्याकरिता जो खर्च येतो हा खर्च कोण देणार? वेतनेतर अनुदान जे आहे ते आधीच बंद केलेलं आहे या शासनाकडून. आणि आता या पद्धतीने जो खर्च येणार आहे, शाळांच्या बेंचवरती चिटकवायला स्टिकर लागणार आहे, मनुष्यबळ लागणार आहे, याचा खर्च कोण देणार आहे? याची कुठलीही माहिती जी आहे ती या शासन निर्णयामध्ये पाहायला मिळत नाही आहे. वेतनेतर अनुदान देण्याचं कुठलीही माहिती या हुशार अधिकाऱ्यांनी दिलेली नाही आहे. आता नेमके कोणते अधिकारी होते याची माहिती अजून त्या जी-आरमध्ये आलेली नाही आहे. परंतु तरी देखील हुशार अधिकाऱ्यांकडून, मग महिला अधिकारी होते की पुरुष अधिकारी, यांची माहिती अजून समोर आलेली नाही आहे. परंतु या हुशार अधिकाऱ्यांकडून ही देखील वेतन अनुदान देण्याची देखील जबाबदारी जी आहे ती घ्यावी. विनाअनुदानित शिक्षकांना, अघोषित शिक्षकांना घोषित करून त्यांना देखील अनुदान देण्याची जबाबदारी घेण्यात यावी, अशी देखील मागणी जी आहे आता शिक्षकांकडून होत आहे. त्यानंतर आज दिवसभर उमेदवारी भरण्याचा तडाखा जो आहे तो सुरू होता. याच्यामध्ये पुणे असेल, अमरावती असेल, नागपूर, औरंगाबाद असेल, या पद्धतीने विविध ठिकाणी या शिक्षक आमदारकी, पदवीधर आमदारकीचा जो नारळ आहे तो फोडण्याचा उमेदवारांकडून प्रयत्न झाला. कार्यकर्ते देखील जोमात आहे. काही कार्यकर्त्यांना ₹350 रोज जो आहे तो पोस्टर वाटण्याकरिता घोषित झालेला आहे. 300, काही ठिकाणी ₹250 रोज आहे, काही ठिकाणी ₹200, काही ठिकाणी ₹300, काही ठिकाणी ₹350 रोज या पद्धतीने पोस्टरबाजी करायची. व्हॉट्सॲप ग्रुपवरती पोस्टर टाकायचे आणि त्या शिक्षक आमदार असेल, पदवीधर आमदार असेल, याचा उदय करायचा. याकरिता काही शिक्षकांना ₹250 रोजपासून ₹350 रोज जो आहे तो सुरू झालेला आहे. त्याचसोबत काही जे व्यक्ती आहे, काही व्यक्तींना जेवण असेल, सकाळ संध्याकाळ जेवण, त्याचसोबत गाडी, पोस्टर वगैरे चिटकवण्याकरिता वेगवेगळ्या एस-टी स्टँडमध्ये जाऊन पोस्टर चिटकवायचं, शाळेवरती जाऊन वेगवेगळ्या ज्या खोल्या असतील, वर्ग खोल्या असतील, त्या खोल्यांवरती जाऊन स्टिकर चिटकवायचे, पोस्टर चिटकवायचे आणि गाडी घेऊन परत एका शाळेवरून परत दुसऱ्या ठिकाणी जायचं आणि हातामध्ये बादली, डिंकाची खळ असेल, या पोस्टर एका हातामध्ये पोस्टर, एकाने डिंक लावायचा, एकाने पोस्टर चिटकवायचं, असं काम. आणि त्याच्याकरिता काहींना रोज सुरू आहे, काहींना जेवण फक्त सुरू आहे, गाडी सुरू आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पोस्टरबाजी करायचं, हे देखील काहींना मिळत आहे. परंतु काही ठिकाणी जे प्रामाणिक उमेदवार, जे होतकरू उमेदवार आहे, अत्यंत गरीब उमेदवार उभे राहिलेले आहे शिक्षकांच्या प्रश्नाकरिता लढण्याकरिता, त्यांचं मात्र त्यांनाच आर्थिक कुठलीही मदत नसताना देखील अत्यंत फक्त शिक्षकांच्याकरिता काही उमेदवार जे आहे ते उभे आहे. त्यांच्याकरिता प्रामाणिकपणे शिक्षक काम करत आहे. प्रामाणिकपणे मग व्हॉट्सॲप ग्रुप असेल किंवा विविध शाळांवरती जाऊन कुठल्याही पद्धतीची आर्थिक मदत न मिळता देखील शिक्षक वर्ग जो आहे तो स्वयंप्रेरणेने काम करत आहे. असे दोन्ही जे प्रवाह आहे ते या मतदार संघामध्ये पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या आमदारकीकरिता जे उमेदवारी करणारे व्यक्ती आहे, त्यांचे कार्यकर्ते दोन्ही पद्धतीचे, काही पैसे घेऊन काम करणारे आणि काही पैसे न घेता काम करणारे, असे दोन्ही कार्यकर्ते या कलियुगामध्ये पाहायला मिळत आहे. तर हे मात्र विशेष आहे. काही पैसे न घेता देखील आपल्या काम व्हावं, आपल्याला वेतन मिळावं याकरिता एक प्रामाणिक काम करणारा जो नेता आहे त्याला निवडून देण्याकरिता शिक्षक झटत आहे. आणि काही ठिकाणी पैसे घेऊन स्टिकर एकाचे चिटकवायचे व्हॉट्सॲप ग्रुपवरती, पोस्टर दुसऱ्याचं फिरवायचं आणि मतदान तिसऱ्याला करायला सांगायचं, असं देखील काम काही ठिकाणी हे झालेलं पाहायला मिळत आहे. तर उमेदवारी अर्ज
भरपूर उमेदवार जे मातब्बर उमेदवार आहे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. आता 1 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदान करत असताना प्रायोरिटी जी आहे ती द्यायची आहे. कोणत्या उमेदवाराला 1 नंबरचं मत, कोणत्या उमेदवाराला 2 नंबरचं मत वगैरे अशा प्रायोरिटी द्यावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर 3 डिसेंबरला निकाल समजणार आहे कोणता उमेदवार निवडून येणार आहे. आता याच्यामध्ये इतिहास घडणार का? 3 तारखेला मतमोजणी आहे. त्याच्यामुळे 3 तारखेला इतिहास घडणार का? शिक्षक इतिहास घडवणार का? कारण कोरोना काळात काही शिक्षक जे आहे मुंबई मंत्रालय या ठिकाणी अनुपस्थित होते. घरूनच पोस्टरबाजी करत होते. घरूनच बातम्या देत होते. आम्ही ऑनलाईन उपस्थित आहे असं सांगत होते आणि शिक्षकांना वाऱ्यावरती सोडून दिलेलं होतं. वेगवेगळ्या जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहे त्यांच्याशी कसे आपले घनिष्ठ संबंध आहे असा ओहापोह जो आहे तो काही शिक्षक आमदारांकडून करण्यात आलेला होता. इतिहास घडवण्याच्या गोष्टी काही शिक्षक आमदारांकडून करण्यात आलेल्या होत्या. काही जे उत्सुक आहे उमेदवारीकरिता शिक्षक आमदार, पदवीधर आमदारकरिता यांच्याकडून या इतिहास घडवण्याच्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या. तर या सर्वांचा इतिहास 3 तारखेला घडणार का? एक शिक्षकांकडून काय होणार हे येत्या काळामध्ये पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.